नमस्कार. आज आपण इकॉनॉमिक टाइम्स या वृत्तपत्राची काही पानं उलटणार आहोत. हो. पण आपण फक्त बातम्या वाचणार नाही, तर त्यामागे नक्की काय चाललंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरोबर. आजच्या हेडलाईन्समध्ये राजकारण, पैसा, कॉर्पोरेट जग आणि क्रिकेट या सगळ्या गोष्टी कशा एकमेकांमध्ये गुंतलेल्या दिसतात. अगदी. आपला उद्देश हाच आहे की या बातम्यांमधला तो एक छुपा धागा शोधून काढणं. चला तर मग पाहूया. कारण कोणतीही बातमी एकटी नसते, नाही का? एका धोरणात्मक निर्णयाचा परिणाम थेट शेअर बाजारावर दिसतो. आणि कंपन्यांच्या निर्णयांचा परिणाम सामान्य माणसाच्या आयुष्यावर. चला तर मग पाहूया आजचं वर्तमानपत्र आपल्याला काय सांगतंय. सुरुवात राजकीय पानावरून करूया. मला वाटतं इथे 2 मोठ्या बातम्या आहेत ज्या भारताच्या आर्थिक आणि सामाजिक दिशेवर परिणाम करणाऱ्या आहेत. नक्कीच. पहिली म्हणजे लोकसभेत मंजूर झालेलं एक नवीन विधेयक, विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन. हो, VBG रॅम्पजी. यांनी युपीए सरकारच्या प्रसिद्ध MG नरेगा योजनेची जागा घेतली आहे. हो, आणि हा केवळ नावाचा बदल नाहीये. हा एक मोठा म्हणजे धोरणात्मक बदल आहे. अच्छा. सरकारचं म्हणणं आहे की हे विधेयक महात्मा गांधींच्या ग्रामस्वराज्याच्या कल्पनेवर आधारित आहे. पण यातला सगळ्यात मोठा बदल आहे खर्चाच्या विभागणीत. तो काय आहे? आता केंद्र आणि राज्यात खर्चाची वाटणी 60-40 अशी असेल. थांबा, हे 60-40 गुणोत्तर ऐकायला खूप तांत्रिक वाटतंय. बरोबर. याचा सामान्य माणसावर किंवा राज्यांवर नेमकं काय परिणाम होईल? म्हणजे राज्यांना आता अचानक जास्त पैसे शोधावे लागतील का? अगदी बरोबर प्रश्न आहे. त्यामुळे कदाचित काही प्रकल्प रखडू शकतात. शक्यता आहे. बघा, ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या मते यामुळे राज्यांचा सहभाग वाढेल आणि कामाची गुणवत्ता सुधारेल. पण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर अनेक राज्यांवर आर्थिक भार नक्कीच वाढणार आहे आणि याचमुळे विरोधी पक्षांनी याला प्रचंड विरोध केला. हो, मी वाचलं. सभागृहात घोषणाबाजी झाली. काहींनी तर विधेयकाच्या प्रतीही फाडल्या. आणि या वादाला आता राजकीय रंगही चढला आहे, नाही का? नक्कीच. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी MGNREG मधून गांधीजींचं नाव काढल्याबद्दल तीव्र टीका केली. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी त्यांच्या राज्यातल्या कर्मश्री योजनेला महात्मा गांधींचं नाव दिलं. त्यामुळे हा मुद्दा आता धोरणापेक्षा जास्त राजकारणाचा बनलाय. खरंय. पण या सगळ्यामागे एक मोठा प्रश्न आहे. एका बाजूला आपण AI आणि ऑटोमेशनच्या युगाकडे जातोय, मग अशा मोठ्या रोजगार हमी योजनांची आपल्याला गरज का भासतेय? बरोबर. हा मुद्दा आपण पुढेही चर्चेत ठेवूया. आता दुसऱ्या मोठ्या कायद्याकडे वळूया. कर्नाटकातला? हो, कर्नाटकात पास झालेलं द्वेषपूर्ण भाषणाविरोधातील म्हणजे अँटी हेट स्पीच विधेयक, यावरूनही बराच गदारोळ झाला. होय, कारण हे विधेयक खूप कडक आहे. म्हणजे काय तरतुदी आहेत यात? यानुसार द्वेषपूर्ण भाषण आता अजामीनपात्र गुन्हा ठरेल आणि 7 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. बापरे. इतकंच नाही, तर अधिकाऱ्यांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून कोणतीही आक्षेपार्ह माहिती काढण्याचे अधिकार मिळतील. मग भाजपचा याला विरोध का आहे? त्यांचं म्हणणं आहे की हा कायदाच वाईट आहे, की एका चांगल्या कायद्याचा राजकीय फायद्यासाठी गैरवापर होऊ शकतो? त्यांच्या विरोधाचा मूळ मुद्दा दुसरा आहे. अच्छा. भाजपचं म्हणणं आहे की द्वेषपूर्ण भाषण याची व्याख्या कायद्यात स्पष्ट नाही. त्यामुळे ह्याचा वापर विरोधकांचा आणि मीडियाचा आवाज दाबण्यासाठी होऊ शकतो. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा येतो इथे. अगदी. सामाजिक सलोखा राखणं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल कसा साधणार, हा खरा प्रश्न आहे. आणि याच गदारोळात अजून एक महत्त्वाचं विधेयक शांतपणे मंजूर झालंय, ज्याकडे फारसं कोणाचं लक्ष गेलं नाही. शांती विधेयक. हे खरं तर खूप मोठं पाऊल आहे. कसं काय? या विधेयकामुळे भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रात खासगी कंपन्यांना प्रवेश मिळणार आहे. आतापर्यंत हे क्षेत्र पूर्णपणे सरकारी नियंत्रणाखाली होतं. अरे वा. या बदलामुळे स्वच्छ ऊर्जेसाठी प्रचंड संधी निर्माण होऊ शकतात. पण त्याचवेळी सुरक्षेचे प्रश्न उभे राहतात. बरोबर. खासगी नफ्याचा उद्देश आणि अणुऊर्जेसारख्या संवेदनशील क्षेत्रातील सुरक्षेचे प्रश्न हे मुद्देही समोर येतात. भविष्यात आपल्याला टाटा न्यूक्लिअर किंवा अदानी न्यूक्लिअर पॉवर प्लांट दिसले तर आश्चर्य वाटायला नको. म्हणजे एकीकडे सरकार रोजगार आणि सामाजिक सलोख्यासाठी कायदे बनवतंय, तर दुसरीकडे कॉर्पोरेट जग थांबलेलं नाहीये. ते स्वतःचे मोठे निर्णय घेत आहेत. हो, जे भारताचं आर्थिक भविष्य ठरवतील. चला आता व्यवसायाच्या पानावर काय आहे ते पाहूया. हो, आणि इथे एक बातमी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्सनी चेन्नईच्या उदयम्स ॲग्रो फूड्समधला मोठा हिस्सा विकत घेतला आहे. ही फक्त एक सामान्य खरेदी नाहीये, नाही का? यामागे रिलायन्सची काहीतरी मोठी रणनीती असणार. ची जुनीच रणनीती आहे.
एखाद्या पारंपरिक विखुरलेल्या बाजारात आपल्या प्रचंड भांडवलासह आणि मोठ्या वितरण नेटवर्कसह प्रवेश करायचा. जसं त्यांनी टेलिकॉममध्ये केलं. बरोबर. त्यांनी टेलिकॉममध्ये हेच केलं आणि आता ते प्रत्येक भारतीयाच्या स्वयंपाकघरावर राज्य करण्याच्या तयारीत आहेत. म्हणजे त्यांची स्पर्धा आता टाटा किंवा MTR सोबत नाहीये. नाही, खरी स्पर्धा टाटा किंवा MTR सोबत नाही, तर देशभरातील शेकडो लहान प्रादेशिक ब्रँडसोबत आहे, जे रिलायन्सच्या या ताकदीपुढे टिकू शकणार नाहीत. म्हणजे बाजारपेठेत मोठी उलथापालथ होणार आहे. नक्कीच. टेलिकॉम क्षेत्राचा उल्लेख झालाच आहे, तर भारती एअरटेलबद्दलही एक बातमी आहे. त्यांनी त्यांच्या राईट्स इश्यूमधून उरलेली रक्कम मागवली आहे. हो, जवळपास 15,740 कोटी रुपये. राईट्स इश्यू म्हणजे काय नेमकं? म्हणजे ते त्यांच्या सध्याच्या गुंतवणूकदारांना त्यांचं वचन दिलेलं भांडवल पूर्ण करण्यास सांगत आहेत. आणि याची वेळ खूप महत्वाची आहे. ती कशी? कंपनीने नुकतेच नवीन CEO नेमले आहेत आणि त्याचवेळी हे भांडवल मागवलंय. हा एक स्पष्ट संकेत आहे की नवीन नेतृत्वाला कर्ज फेडण्यासाठी आणि पुढच्या मोठ्या लढाईसाठी 5Gच्या विस्तारासाठी. अगदी बरोबर, 5Gच्या विस्तारासाठी एक मोठी तिजोरी दिली जात आहे. आणि हा विश्वास फक्त भारतीय गुंतवणूकदारांपुरता मर्यादित नाही असं दिसतंय. नाही, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजे FIIs सुद्धा भारतीय बाजारात मोठी गुंतवणूक करत आहेत. बरोबर. FIIs म्हणजे मोठ्या परदेशी गुंतवणूक कंपन्या. त्या सध्या भारतीय बाजारात पैसे ओतत आहेत. का? कारण त्यांना निवडणुकीनंतर एका स्थिर सरकारची अपेक्षा आहे, ज्यामुळे व्यवसायासाठी अनुकूल आणि अंदाजी धोरणं येतील. अच्छा, म्हणजे धोरणांमधील स्थिरता. हो, त्यांच्यासाठी धोरणांमधील स्थिरता म्हणजे नफ्याची हमी. मार्च महिन्यातच जवळपास 20,700 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, जी वर्षभरातील सर्वाधिक आहे. आता तंत्रज्ञानकडे वळूया. इथे की दोन टोकांच्या बातम्या आहेत असं मला वाटतंय. हो, एकीकडे कमिन्स ग्रुप भारताच्या डेटा सेंटर क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहे. याचं कारण? कारण एआयमुळे डेटा सेंटर्सची मागणी प्रचंड वाढली आहे. हीच गोष्ट आपण सुरुवातीला बोलत होतो. बरोबर. डेटा सेंटर्स AI क्रांतीचा कणा आहेत. ते प्रचंड संपत्ती निर्माण करतात, पण त्यात थेट रोजगार खूप कमी असतो. आणि या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे गिग इकॉनॉमी. बरोबर. पेन्शन नियामक PFRDA आता ओला, उबेर, स्विगीसारख्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना NPS म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन योजनेत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे खूप महत्वाचं आहे. हो, कारण हे लाखो कर्मचारी नव्या अर्थव्यवस्थेचा भाग आहेत, पण त्यांना पारंपरिक नोकरीसारखी सामाजिक सुरक्षा मिळत नाही. हा एक प्रकारे त्या दोन टोकांना जोडण्याचा प्रयत्न आहे. अगदी. आणि याच संदर्भात एक दिलासादायक बातमी म्हणजे ईडीने किंगफिशर एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांची 311 कोटी रुपयांची थकबाकी देण्याची सोय केली आहे. चला, म्हणजे काहीतरी चांगलं झालं. हो. बाजाराच्या या दबावापासून ते थेट मैदानावरच्या दबावापर्यंत. चला, आता क्रीडापानावर नजर टाकूया. बरोबर. इथेही दबाव आणि कामगिरी हीच थीम दिसतीये. अगदी. पहिलीच बातमी सूर्यकुमार यादवबद्दल आहे, जो सध्या प्रचंड दबावाखाली आहे. हो, त्याचा फॉर्म सध्या चांगला नाहीये. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये गेल्या 18 डावांमध्ये त्याने एकही अर्धशतक केलेलं नाही. अरे देवा. ज्या फॉर्मॅटमध्ये तो एकेकाळी जगातला नंबर 1 खेळाडू होता, तिथेच त्याला धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. हा फॉर्ममध्ये परतण्याचा दबाव आहे. आणि या उलट ऑस्ट्रेलियाचा फिरकीपट्टू नॅथन लायन, ज्याने दबावातच सर्वोत्तम कामगिरी केली. हो, त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 564 बळी घेऊन ग्लेन मॅग्रासारख्या दिग्गजाला मागे टाकला आहे. कमाल आहे. एका मोठ्या विक्रमाच्या जवळ असतानाचा दबाव त्याने यशस्वीपणे हाताळला आणि आता तो ऑस्ट्रेलियासाठी फक्त शेन वॉर्नच्या मागे आहे. या वैयक्तिक दबावापेक्षाही मोठा असतो तो प्रशासकीय दबाव. हो. आणि त्याची आठवण करून देणारी एक जुनी बातमी इथे आहे. 2014च्या IPL वादाची. बरोबर. ही घटना आजही महत्वाची आहे. का? त्यावेळी IPLमधील सट्टेबाजी आणि फिक्सिंगच्या आरोपांमुळे सर्वोच्च न्यायालयाने BCCIचे तत्कालीन अध्यक्ष N. श्रीनिवासन यांना पदावरून दूर केलं होतं. हा BCCIच्या कारभारावर प्रचंड मोठा दबाव होता. आणि तेव्हाच गावस्कर हंगामी अध्यक्ष झाले होते. हो, न्यायालयाने सुनील गावस्कर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. आणि या घटनेमुळेच BCCIमध्ये पारदर्शकतेची आणि सुधारणांची एक मोठी लाट आली असं म्हणता येईल. आता थोडक्यात आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहूया. इथेही तणाव आणि दबावाचं वातावरण आहे. हो, सर्वात मोठी बातमी आहे, अमेरिकेने तैवानला $10 अब्ज पेक्षा जास्त किमतीची शस्त्रे विकण्याची घोषणा केल्याची. यात काय काय आहे? यात मिसाईल्स, ड्रोन्स आणि इतर लष्करी उपकरणे आहेत. या निर्णयामुळे चीनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आणि या संपूर्ण प्रदेशात लष्करी तणाव वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे हा एक प्रकारे जागतिक महासत्तांमधील थेट संघर्ष आहे. नक्कीच. आणि आर्थिक जगातही एका नव्या प्रकारचा दबाव दिसतोय. अगदी. क्रिप्टोकरन्सीच्या बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. बिटकॉईनची किंमत तिच्या उच्चांकापासून 30% घसरली आहे. 30%? ही खूप मोठी घसरण आहे. हो, आणि ज्या गुंतवणूकदारांनी दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली होती ते आता मोठ्या प्रमाणात विक्री करत आहेत, ज्यामुळे बाजारात भीतीचं वातावरण आहे. हे दाखवतं की नव्या युगातील आर्थिक साधनं किती अस्थिर असू शकतात. आजच्या या सगळ्या बातम्या पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होतीये. मग ते सरकारचं रोजगार धोरण असो, रिलायन्सची बाजारपेठ काबीज करण्याची रणनीती असो किंवा मैदानावरचा खेळाडू, प्रत्येकजण एका मोठ्या बदलाचा आणि संघर्षाच्या काळातून जातोय. बरोबर. प्रत्येक बातमी दुसऱ्या बातमीशी जोडलेली आहे. एका बाजूला सरकार विकसित भारतसारख्या योजनांमधून लाखो लोकांना रोजगाराची हमी देण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे त्याच सरकारची धोरणं AI आणि डेटा सेंटरसारख्या उद्योगांना प्रोत्साहन देत आहेत, जिथे कमीत कमी माणसांची गरज लागते. आणि हाच आजच्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. बरोबर. तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारी प्रचंड संपत्ती जी काही मोजक्या लोकांच्या हातात एकवटते आणि दुसरीकडे देशाच्या मोठ्या लोकसंख्येसाठी रोजगाराची गरज, या दोन टोकांमध्ये भारत भविष्यात कसा समतोल साधणार आहे? हाच खरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.